नमस्कार मंडळी, आज आपण मोडलेलं मिरचू किंवा तुकडा मिरचू पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये लसूण आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये बारीक करून घातलेला आहे। तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता। त्यानंतर यामध्ये बारीक चिरून मिरच्या घालायच्या आहेत। तर मिरच्या देठासहित चिरायच्यात, खूप छान अशी चव लागते याला। तर तुम्ही कधी ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा बनवून पहा, अप्रतिम लागते। भाकरी बरोबर तर खूप मस्त लागतं हा तुकडा मिरचू किंवा मोडलेलं मिरचू। त्यानंतर मीठ घालून व्यवस्थित असं आपल्याला 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवरती ही मिरची व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे व थोडासा लसूण मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घातलेला आहे। अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे या मिरचीला आणखीनच चव वाढते। त्यानंतर झाकण लावून मध्यम आचेवरती पाणी आटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। तर थंड ठिकाणी 4 ते 5 दिवस आरामात ही मिरची राहते। तर काय मंडळी, चला खायला या।